अगं बाई उठली की झाडून काढावं. आपण पहिल्यापासून ऐकत आलेला. अगं बाई उठ, उठलं की झाडावं. अगं लक्ष्मी असते. काही जणी उठल्या की पळतच झाडू हातात घेतात. अरे तुम्हाला माहिती आहे का? या छोट्या छोट्या चुकीमुळे घरात दारिद्र्य, अशांती आणि गरिबीचे सावट पसरू शकते. घरातील सुखशांती जाऊ शकते. यामागचं रहस्य या साध्या साध्या सवयींमध्ये दडलेले. प्राचीन ग्रंथ, वास्तुशास्त्र आणि गरुड पुराण सुद्धा सांगतात, सकाळचा काळ हा लक्ष्मीच्या आगमनाचा काळ असतो. आगमनाचा टाईम असतो. आणि आपण काय चुकी करतो की उठलं की लक्ष्मीलाच झाडू नये लगेच झाडून टाकतो. याचे गंभीर परिणाम जाणून घेण्यासाठी व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. बघा आपण झाडू मारतो आणि याने घरातील सकारात्मकता वाढते की दारिद्र्य वाढते, याचे संपूर्ण गुपित या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. या चुकांमुळे दारिद्र्याचं आगमन होतं, लक्ष्मीचा अपमान होतो, पैसा मिळतो पण पैसा काही केल्या टिकत नाही. घरातील कटकटी, वादविवाद, घरात सतत वाद होत राहतात, कटकटी होतात, ताणतणाव निर्माण होतो, भांडण, तंटा, क्लेश, चिडचिडपणा, नकारात्मक शक्ती आकर्षित होत राहते घरामध्ये. याने आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. झोपेत बाधा होते. शांत झोप न लागणे, थकावट जाणवणे, अस्वस्थ वाटणे, मुलेसुद्धा चिडचिडी होतात. घरात दमच काढत नाही. सकाळी उठल्या उठल्या आपण झाडू मारतो. पण याचं धार्मिक आणि वास्तुशास्त्रानुसार काय परिणाम होतात हे आपण जाणून घेऊयात. पहा, झाडूला आपण लक्ष्मीचे स्वरूप मानत असतो. धर्मशास्त्रानुसार सकाळी सूर्योदयाच्या अगोदर झाडू मारल्यास घरातील लक्ष्मी चालते. कारण सकाळी शुभ शक्तींचं आगमन आपल्या घरात होत असतं आणि आपण झाडू मारून त्या शक्ती बाहेर काढत असतो. पहा, ब्रह्ममुहूर्तावर झाडू मारणे हे आध्यात्मिक आणि आर्थिक नुकसान घडवून आणते. त्यामुळे पहाटेच्या वेळी झाडू मारू नये. विज्ञानानुसार शांत झोपेतून उठल्यावर शरीरातील ऊर्जा स्थिर नसते. त्यामुळे आपण जर झोपेतून उठून लगेचच झाडू घेतला तर ती ऊर्जा घराच्या धुळीत मिसळते. या चुकांमुळे थकवा, चिडचिडेपणा मुलांमध्ये किंवा मुलांच्या अभ्यासात आळस निर्माण होणे, मन न लागणे, मोठ्यांचं न ऐकणे. पहा, शास्त्रामध्ये सांगितलं आहे की सकाळी सकाळी सकारात्मक ऊर्जेचा वापर पूजा, ध्यान यामध्ये करावा. पण जर ही ऊर्जा झाडू मारण्यात वापरली तर शरीरात त्रास, आजार, ताण, तणाव, थकवा हा वाढत असतो. पहाटे झाडून न घेता आंघोळ करा. देवापाशी थोडेसे पाणी शिंपडून जागा स्वच्छ करा. पूजा करून घ्या. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते. तर झाडू नक्की केव्हा मारावा? तर झाडू मारण्याची योग्य वेळ पहा. सकाळी 7च्या नंतर तुम्ही झाडू मारू शकता. आता पहा, गावी पहाटे झाडू मारण्याची पद्धत आहे. माझ्या गावी सुद्धा हेच आहे आणि याला आपण बदलू शकत नाही. त्यामुळे ज्या महिला विभक्त राहतात त्यांनीच हे नियम पाळा. कारण काय होईल ना, आपले विचार हे गावाकडील लोकांना पटणाऱ्यातले नाही आहेत आणि तुम्हीही त्यांना हे पटवून द्यायला जाऊ नका. तुम्ही फक्त यात एक गोष्ट करू शकता. सकाळी उठले की अंघोळ करा. देवांची पूजा करणे शक्य असेल तर पूजा करून घ्या. शक्य नसेल तर देवांचा दिवा लावा आणि नंतरच अंगण झाडायला घ्या. प्रत्येक गृहिणींना एक गोष्ट माहिती आहे की झाडू कधीही उभा ठेवू नये. याने लक्ष्मीचा अपमान होत असतो असे समजले जाते. पहा, देवघराजवळ, बेडखाली, दारामागे कोणाच्या नजरेत येईल असा झाडू केव्हाही ठेवू नये. तर असे का? तर यामुळे घरात सतत वादविवाद निर्माण होतात. तर काही गुप्त उपायही आपण पाहूयात. तर नंबर 1ला आहे, सकाळी सूर्य येण्यापूर्वी झाडू हातात घेऊ नये. सकाळी 7 नंतर झाडू मारा. नंबर 2, झाडू हा नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेलाच मारावा. दक्षिण आणि पश्चिम दिशेला झाडू मारणे म्हणजेच प्रगतीत अडथळे. तर नंबर 3, झाडू उभा ठेवायचा नाही, कारण उभा झाडू हा दारिद्र्याला आमंत्रण देतो. नंबर 4, झाडूला लाथ लागू देऊ नये. नंबर 5, शनिवारी झाडू खरेदी करणे अत्यंत शुभ असते. याने घरात समृद्धी येते. नंबर 6, संध्याकाळच्या वेळेला झाडू मारू नका, कारण ही वेळ लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते.
झाडू असा ठेवा की तो सहजासहजी कोणाच्या नजरेतही येणार नाही. कारण लक्ष्मी ही लपवूनच ठेवायची असते. त्यामुळे झाडू हा कोणाच्या नजरेत येणार नाही अशा ठिकाणी ठेवा. जर झाडू अचानक तुटला तर अधिक नुकसान झेलावे लागते. पहा, आपला व्हिडिओ तर संपलेला आहे. पण अजून एक गोष्ट मी सांगू इच्छिते. ज्या गावाकडील ताई आहेत, त्यांनी आग्रह करू नका, की नाही आता मी ताईंचा व्हिडिओ पाहिलाय, तर मी हाच नियम पाळेल. आणि त्यात असं करायला जाऊ नका प्लीज. त्यात मी काही सुधारणाही सांगितलेल्या आहेत. त्याही तुम्ही फॉलो करू शकता. चलात मग झालेली सेवा आपल्या स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना.